दहशतवाद सहन करणार नाही आणि तो समूळ नष्ट केला जाईल हा संदेश भारतानं जगाला दिला आहे असं सांगत, जेव्हा कोणताही देश युद्धासाठी सज्ज असतो तेव्हाच आक्रमण रोखता येतं आणि शांतता प्रस्थापित करता येते असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मुंबईत गोवंडी इथं आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शास्त्र संस्थेच्या 65व्या आणि 66व्या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षपद भूषवताना ते आज बोलत होते. भारत सरकारनं अलीकडेच घेतलेला जाती आधारित जनगणनेचा निर्णय हा परिवर्तनकारी ठरेल आणि आपल्या आकांक्षा समतेनं पूर्ण करायला आणि समानता आणायला मदत करेल. तसंच हे सामाजिक न्यायाच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे आपल्याला असमानता समजून घेण्यास देखील मदत होईल असं उपराष्ट्रपती म्हणाले. विविधता ही भारताची ताकद आहे आणि ती आपल्या संस्कृती भाषेत प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले. बेकायदेशीर स्थलांतरण, फसवून होणारं धर्मांतरण ही देशासमोरील आव्हानं सामान्य नाहीत हे लक्षात घेऊन या आव्हानांना तातडीनं आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची आवश्यकता असून आता कृती करण्याची वेळ आली आहे असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. शाश्वत विकास, आर्थिक भूमिका, सामाजिक सुसंवाद सुनिश्चित करणारी धोरणं तयार करण्यासाठी लोकसंख्येची गतिशीलता, तिची वाढ, वितरण आणि रचना समजून घेणं मूलभूत असून राष्ट्रीय सुरक्षा आणि सुसंवादासाठी हा पैलू महत्त्वाचा आहे असं धनखड म्हणाले. आपल्या देशाला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच लोकसंख्या संशोधन हे शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे असून हा राष्ट्रीय अत्यावश्यक घटक आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून